जोरदार प्लॅनिंग आहे तुझं आणि तुझ्या दोस्तिनीचं. आईसाहेब नाहीत हे टायमिंग बरोबर साधून तुझी दोस्तीन घरी येते काय? 2 दिवस ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार घेते काय? आणि आईसाहेब येणार असं म्हणल्यावर लगेच निघून पण जाते काय? भारी आहे बाबा. आम्ही तुला खुळी समजत होतो, असं काही नाहीये. वहिनी साहेब हे जरा मापात मापात राहायचं. धाकट्या जाऊबाई, इथं सिनियरिटी पाळायचीच. डाले पाटलांचा वाड आहे. तुमच्या पानबुंद्यातल्या चौकातली पाणीपुरीची गाडी नाहीये. 3-4 रिकाम टेकडी टाळकी जमवायची आणि खातपीत गप्पा मारत बसायचं. कुणाच्या परवानगीनं बोलवलं होतं तिला? आ माझ्या. काय प्रॉब्लेम आहे का राजश्रीबाई? नाही त्याचं काय आहे, मोना आहे ना, ती फक्त संजूची मैत्रीण नाहीये, ती माझी पण बेस्ट फ्रेंड झाली आहे. म्हणजे तुमच्या सासूबाईंची सुद्धा. कधीपासून हो? आत्तापासून. तेव्हा तिला मानानं वागवायचं बरं. ती तुमच्या सासूबाईंची मैत्रीण आहे ना, आणि मी तुमची सासूबाई आहे, कळलं का? आणि काय म्हणलीस तू मोनाला? रिकाम टेकडी बिनबुडाची पण बोललीस नाही का? नाहीये ग ती तशी. तिचा छोटा का होईना पण स्वतःचा एक धंदा आहे. ती बिझनेस वुमन आहे बरं. तिचं काही जणांसारखं नाहीये बघ. म्हणजे हे मोठं खानदान आहे, नवरा खोऱ्याने कमवतोय आणि आपण नुसत्या भरजरी साड्या नेसायच्या, दागदागिने घालायचे, खायचं प्यायचं आणि बास. आणि बिझनेस काय तर येता जाता लोकांना घालून पाडून बोलायचं बघ. हे जरा अति होतंय बेबी मावशी. अगं बाई, तुला का राग आला? तुला बोलले का मी? अशी आहेस का तू? नाही ना मग. आणि दुसरी गोष्ट, मोना आता आली ना की ती तिला हवे तेवढे दिवस इथे राहील बरं. अगं घर मोठं आहे आपलं, भरपूर जागा आहे. तुला अडचण व्हायचं काही कारण नाही. तुला तुझी स्पेस आहे की. तेव्हा कीप डिस्टन्स. कीप डिस्टन्स. काय तुझं? हा एरवी चुरचुर बडबड करतेस, आता काय दात खिळी बसली होती? बोलायला काय झालं होतं? बेबी मावशी साहेब तसं नाही अहो. मग कसं आहे? बोलल्याने काही भूक पडत नाही म्हणतात. अहो पण तसं नाहीये. बोलण्यासारखं धारदार शस्त्रच नाही. आणि ह्यावर सगळ्यात भारी तोड काय माहितीये? गप राहणं. राजश्री वहिनी साहेब मला काय बाई बोलत असतील, पर त्या मायापेक्षा वयानं मानानं लई मोठ्या आहेत. हा आणि मला खात्री आहे राजश्री वहिनी साहेब कधी ना कधीतरी त्यांचं प्रेम दाखवतील बघा. तोवर मी हितच आहे, घाई कोणाला आहे. त्यावेळेस त्यांच्या बोलण्याचं काही वाटणार पण नाही. संजूबाई, कळलं का मी तुझी पत्रिका का बघत नाही? का? कारण तुझे आणि रणजितचे 36च्या 36 गुण जुळतात. आहो ते गुणांचं राहू द्या, मी हे आमच्या फौजदारांकडनं शिकलीये. रंगली बाई माझ्या पोराच्या रंगात तू. बेग मावशी, मी भैया साहेबांचा डबा देऊन येतो.
अगं म्हणजे काय? ती चालले डबा घेऊन. ए सर्वेश, तू घेऊन चाललास डबा? याद राख, पुन्हा जर रणजितला डबा घेऊन गेलास ना तर तंगड तोडून खुंटीला अडकून ठेवीन. हा या पुढं ना रणजितला डबा आमची सुनबाईच घेऊन जाईल. दे डबा तिला. हा जाग. थँक्यू. ए काय काय माल आणला का? माल चॉकलेट काय झालं? ठीक आहे. ह्या भित्तीवरच्या पुरीनं काय त्या मावशीवर जादू केली काय माहिती. घर उजळलंय म्हणे तिनं. प्रकाश पडलाय का त्यांचा? हे आमचं घर आहे, आमचं घर आहे. इथं जो काय अंधार पडेल, जो काय उजेड पडेल तो आमचा, फक्त आमचा. राजश्री बाई साहेबांना सांगा जेवण तयार आहे म्हणा. सर्वेश, जी काय केलंय स्पेशल? तुम्ही सांगितलेलं सगळं केलंय. हो पण काय? पोळी भाजी वरण भात सगळं अगं बाई हे स्पेशल आहे. स्पेशल. स्पेशल म्हणजे काय असतं? मला नाही माहित. अरे स्पेशल म्हणजे बासुंदी, श्रीखंड, जिलबी, गुलाबजाम. कोलेस्ट्रॉल, फॅट, शुगर, बीपी. तुला काय हवंय सांग. तू आहे होय? अरे रंजा, ते मी सर्वेशला असंच म्हणत होते. म्हणजे काय आहे, ही अशी नावं घेतली की छान वाटतं ना. आणि जेवणार तर होते मी डाळ भातच फक्त. ए सर्वेश, जा डाळ भात घेऊन ये, जा. ए पण तू इथं कसा? मी आपलं सहज स्टेशनवरून मॅनेज झालं. म्हटलं चला घरी जाऊ. आणि असंही जेवायची वेळ झाली होती ना, म्हटलं चला जाऊ. काय ना रणजित, जे कधीच खोटं बोलत नाहीत ना त्यांना मग असं बोलावं लागलं ना की खूप पंचायत होती बघ त्यांची. तुझ्या ऐवजी जर मी असते ना तर मी काय सांगितलं असतं माहितीये का? चोराचा पाठलाग करत होतो, मध्ये घर आलं, चोराला म्हणलं टाइम प्लीज, मी पटकन जेवून येतो, असं बोलले असते बघ. मी आलोय, हात धुवून येतो. हा बेबी मावशी. रणजित, मी आलोय असं तू जिला म्हंटलास ना, ती डबा घेऊन तुझ्या स्टेशनात गेलीये, पोलीस स्टेशनात. व्हॉट?
अशी कशी गेली ती? मी तिला 2च्या आधी निघू नको असं सांगितलं होतं. हे बघ, अजून 2ला 5 मिनिटं कमी आहेत. रणजित, आता तू तिला काय सांगितलं आणि तिने तुला काय सांगितलं हे मला माहित नाही. ती डबा घेऊन पोलीस स्टेशनात गेले एवढं नक्की बघ. मी तिकडे चाललो. अरे आता आलायस तर जेव की माझ्या बरोबर. अगं हो, पण मग डबा वेस्ट जाईल ना. डबा वेस्ट जाईल. असंही ती तिकडे गेली तर मग तिकडे जेवतो. येऊ? बरोबर, जा रे जा. आणि बर का रे रणजित, हा? मला स्वीट डिश खाता आली नाही, तू तिकडे जाऊन खा. म्हणजे तू खातोस का देतोस ते तुझं तू बघ. बेबी मावशी येतो. सर्वेश आण रे बाबा. बेबी मावशी, हे कुठे आहेत? रणजित का? हा? अगं बाई, पदराला बांधला होता, निसटला बहुतेक. अहो असं काय करताय? मी आता त्यांच्या पोलीस स्टेशनात गेले तर मारुती मामा म्हणले की ते इकडे आले म्हणून. सांगा की पटकन, त्यांची भुकेची येळ निघून जाईल हो. तेच घडतंय. तू गेली तर तो आला, आणि आता तू आलीस तर तो गेला. रोमांस करता का? खो खो खेळता का? अगं बाई, बरं मग मी जाते पटकन. हा? ए येडी आहे का तू? मग आधी फोन लाव त्याला, म्हणजे तो तिथेच थांबेल. नाही तर परत तू जाशील आणि तो यायचा. चल. ते मी सांगतो माझं. गुड आफ्टरनून साहेब. गुड आफ्टरनून. अहो पोटाला 4 घास खाल्लं का नाही? का समोर ठेवलेल्या अन्नाला नुसता नमस्कार करूनच आला? कसलं काय मारतो मामा, नुसती लपाछपी चालली आमची. घरी गेलो तर कळालं आमच्या सौ आमच्यासाठी डबा घेऊन इथे आल्यात, म्हणून इकडे आलो दावत. अहो तेच तर. अहो त्या इथं आल्यावर मीच त्यासनी सांगितलं तुम्ही घरी गेलाय म्हणून. बिचाऱ्या आल्या पावली परत गेल्या. आता तुमची न त्यांची अशी चुकामुक होईल मला काय माहिती. एक्सक्यूज मी. बोल ग बेबी मावशी. अरे काय? हा, तुम्हा दोघं राजा राणी नीला पण डाव खेळायचं ठरवलंय का? अरे एक उगवला की दुसरा मावळतो, आणि दुसरा उगवला की पहिला गायब होतो. अगं हो ना बेबी मावशी, म्हणजे बघ ना, ठरवून नाही केलं पण रंगत गेला खेळ. हो मामा मला आता सांगतच होते संजू इकडे येऊन गेली ते. हा. बरं ऐक ना, तिला दे ना फोन जरा. आता बेबी मावशीशी बोलायला कुठे वेळ आहे तुला? अगं देते तुझ्या बायको जवळ. संजू, रंजाशी बोल, मी जाऊन आत पडते आता. हॅलो. हॅलो काय हॅलो? अहो नुसत्या गण्यामण्या भिंगोऱ्या झाल्यात आपल्या. काय ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं? की मी येणार तुमच्याकडे डबा घेऊन, हा ना? मग कशाला उगा तुम्ही तिरशिंगराव झाले हो? कशाला आले घरी? गप. अगं बायकांना सरप्राईज आवडतात ना, म्हणून आलो होतो घरी. म्हटलं चला आपणही आपल्या बायकोला एक सरप्राईज द्यावं. हा, आणि माझा पोपट केला. अगं नाही नाही, पोपट माझा झाला संजू, तुझी फार तर फार मैना. ओ हसू नका बरं. एक तर तुमच्या सरप्राईज पायी उगाच हेलपटा पडलाय मला. भेट ना गाठ, नुसता डब्याचा थाट. अगं संजू माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. काही बोलू नका तुम्ही, काही बोलू नका. मी लय कावलीये बघा तुमच्यावर. आणि त्या सरप्राईज बद्दल तर काही सांगू नका. नुसतं डोसक्याला आउट करायची कामं. जाऊ तिकडं, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं संजू, काय झालं साहेब?
मामा, मामा, आमच्या खटल्याचं तापमान कमाल वाढलेलं दिसतंय. आता तुम्ही एवढे अनुभवी आहात, आता अनुभवी माणसाचा एखादा मोलाचा सल्ला मिळाला तर बरं होईल. म्हणजे तुम्ही सांगा, थांबू इथे की जाऊ लगेच? टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन झालंय बघा. विथ रिस्पेक्ट साहेब, तुमच्यावर तुमची वामांगी कोपली म्हणजे आता तुम्ही खऱ्या अर्थानं संसारी पुरुष झाला हो. वामांगी म्हणजे बायको, ती कायम आपल्या डाव्या बाजूला असते, पण कायम राईटच असती. 36 वर्ष जो मंत्र आम्ही फॉलो केलाय की नाही, तो लाख मोलाचा मंत्र तुम्हाला सांगतो. फक्त सिरियसली तो फॉलो करायचा, बाकी काय करायचं नाही. आपली चूक असो वा नसो, मोठ्या मनानं सॉरी म्हणायचं. म्हणजे कसं आहे, सॉरी म्हटल्यामुळे काय होते माहितीये काय, नुसती ताकद आणि वेळ वाचत नाही हो, त्यामुळे संसारातली गोडी सुद्धा वाढते साहेब. फॉलो करा तुम्ही फक्त. वा 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 मामा, क्या बात आहे. तुमची ही संसाराची गोडी जपायची थेरी मला प्रचंड आवडली. आज आता ताबडतोब या क्षणाला मी तुम्हाला माझा गुरु मानतोय. आता आमचे गुरु म्हणतील त्याच दिशेने आमच्या संसाराची गाडी वाहणार. नाही साहेब, जरा जास्त होते साहेब. साहेब ठाण्यात, पण बाहेर तुम्ही आमचे गुरु. मग मी सांगेल ते ऐकणार ना? का नाही ऐकणार? 100% ऐकणार. तुम्ही फक्त सांगा. सॉरी म्हणायचं, सॉरी म्हणायचं. पण मामा सॉरी का? गुरु मानलंय का नाही, मग आता गुरुचा पहिला गुरु मंत्र, घरी जायचं आलाय तस आणि वहिनी साहेबांनी सॉरी म्हणायचं. जय गुरु की आज्ञा. ऑल दी बेस्ट. आलोच. हं? आलोच. आमची गाडी What a pleasant surprise, Sanju. ओ धनी, अहो या की जेवायला. किती वेळ काम कराल? या जरा 2 घास खाऊन घ्या. भाकर तुकडा आणलाय बघा तुमच्यासाठी. काय कसं आहे सरप्राईज? अहो फौजदार, तुम्ही संजी बरोबर संसार थाटलाय. आता बघाच सरप्राईजची कशी लढच लावते मी.